नमस्कार. आम्ही आता पंढरपूरवरून सोलापूरमध्ये आलो आहे आणि तिथे सिद्धरामेश्वर मंदिरात आम्ही चाललोय. प्रवेश करताच पाय धुण्यासाठी सुंदर अशी सोय केलेली आहे. सिद्धेश्वर मंदिर हे श्री सिद्धेश्वर स्वामी यांना अर्पण आहे. सिद्धेश्वर स्वामी 12व्या शतकातले योगी होते आणि लिंगायत संप्रदायाचे संत मानले जातात. मंदिराच्या मुख्य प्रांगणात हे लिंग श्री पापेश्वर लिंग म्हणून ओळखले जाते. भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे पापेश्वर लिंगाच्या दर्शनाने पाप नष्ट होते आणि अंतःकरण स्वच्छ होते. ओम नमः शिवाय. 4 नंबर आणि 5 नंबर येणारे लिंग संगमेश्वर आणि परमेश्वर लिंग आहेत. या लिंगाच्या दर्शनाने जीवनात समाधान आणि अंतर्मनात शांती प्राप्त होते. या मंदिरात 68 शिवलिंगांची स्थापना केली आहे, ज्यामध्ये अमृतलिंग विशेष प्रसिद्ध आहे. अमृतलिंग हे सिद्धेश्वर स्वामींनी स्थापन केलेल्या 68 लिंगापैकी एक अत्यंत पूजनीय लिंग आहे. अमृतलिंगाला दिला जाणारा अभिषेक आणि भजन भक्तांना अंतर्मनातून शांती व संतोष देतो. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील श्री गणपती मंदिर हे एक अत्यंत पूज्य स्थान आहे. कोणतीही पूजा, यात्रा किंवा मंदिर परिक्रमा गणपती बाप्पांच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही असं मानलं जातं. हे मंदिर सिद्धेश्वर तलावाच्या जवळ आहे. सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर रेल्वे स्टेशन पासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही ऑटोतून सहजपणे हे अंतर पार करू शकता. सिद्धरामेश्वर मंदिर हे सिद्धेश्वर मंदिर आहे. लोक सिद्धेश्वर महाराजांना सिद्धरामेश्वर असंही म्हणतात, कारण त्यांचे पूर्ण नाव संत श्री सिद्धरामेश्वर महाराज असं आहे.
श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी इथे 1167 साली समाधी घेतली. म्हणजेच त्यांनी आपला देह चैतन्याने स्थिर ठेवून मन, प्राण आणि आत्मा प्रभूंच्या चरणी समर्पित केले. सिद्धेश्वर स्वामी हे भगवान शिवचे महान भक्त होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेवा, समाजसेवा, समाज उन्नती आणि धर्मकार्याला वाहून दिले. त्यांनी भक्तांना आधीच सांगितले की मी अमुक या दिवशी समाधी घेईन. कोणीही दुःखी होऊ नये, कारण मी या सरोवरात, या लिंगात आणि तुमच्या श्रद्धेत आहे. स्वामींनी सोलापूर परिसरात 68 शिवलिंगांची स्थापना, सरोवराची निर्मिती, अन्नदान, जलदान आणि धर्मज्ञानाचा प्रचार केला. एक संत तेव्हाच समाधी घेतात जेव्हा ते आपल्या कार्यात पूर्ण समाधान असतात. हनुमान मंदिर सिद्धेश्वर समाधीच्या आणि मुख्य मंदिराच्या अंतर्गत प्रांगणात अगदी मध्यभागी हे मंदिर वसलेले आहे. मूर्ती सामान्यत शेंदुराने लिपलेली, तेजस्वी आणि उभ्या स्वरूपात आहे. मंदिरात अनेक उपमंदिरे आहेत. त्यापैकी अत्यंत श्रद्धेने पूजले जाणारे मंदिर म्हणजे श्री विठोबा रुक्मिणी मंदिर. हे मंदिर लहान असले तरी भाविकांसाठी फार मोठे आध्यात्मिक महत्त्वाचे आहे. गड्डा यात्रा हा सिद्धेश्वर यात्रेतील एक अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक धार्मिक सोहळा आहे. मकर संक्रांती यात्रेची एक मुख्य आकर्षक मानले जाते. गड्डा म्हणजे एक ध्वजाकृती संरचना किंवा ध्वजस्तंभ जो मंदिर परिसरात उभा केला जातो. मकर संक्रांतीपूर्वीचा एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या मुहूर्तावर गड्डा उभारण्यात येतो. लोक मानतात की गड्डा उभारल्याने श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या कृपादृष्टीची सुरुवात होते. ही परंपरा अनेक शतकापासून चालत आली आहे. असे मानले जाते की सिद्धेश्वर महाराजांच्या काळापासून गड्डा यात्रा साजरी केली जाते. सिद्धेश्वर मंदिराचा गाभारा म्हणजे शांती, श्रद्धा आणि शिवत्व यांचा साक्षात स्वरूप आहे. सुगंधित धूप, दिव्य प्रकाश आणि भक्तांची प्रार्थना या गाभाऱ्याची पवित्रता वाढवते.
सिद्धेश्वर तलाव हे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. सिद्धेश्वर महाराज यांनी याच परिसरात तपश्चर्या केली आणि इथेच समाधी घेतली. त्यामुळे या तलावाचे पाणी त्यांच्या पावन स्पर्शामुळे पवित्र मानले जाते. श्री महेश्वर लिंग 68 पवित्र शिवलिंगांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि पावन शिवलिंग आहे. प्रत्येक लिंगाचे एक विशिष्ट नाव, स्थान आणि आध्यात्मिक अर्थ आहे. महेश्वर लिंग हे शिवाचा सर्वोच्च पूर्ण रूप मानले जातात. मंदिरातून बाहेर पडताना आम्हाला 2 चिमुकली मुले भेटली, जे आमच्याकडे पाहून हात दाखवत होते. ते पाहून खूप छान वाटले. त्यांच्या आनंदाचा क्षण आम्ही कैद केला. चित्रीकरण करताना आणि बोलताना काही चूक आढळल्यास आम्हाला माफ करावी अशी विनंती आहे. आम्हाला कोणत्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कृपया आमच्या चॅनल प्रतिकिरण ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.